जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक। सारंगखेडा परिसरात हॉटेल्सवर कारवाई। सदर कारवाई राजकीय दबावापोटी झाल्याची परिसरात मोठी चर्चा। परिसरात सुरू असलेल्या इतर अवैध धंद्यावर कारवाई का होत नाही, संतप्त नागरिकांचा सवाल। सारंगखेडा पोलीस स्टेशनच्या वतीने सारंगखेडा येथे हॉटेल जय आणि सारंग या हॉटेलवर कारवाई करण्यात आली असून या ठिकाणी असलेला अवैध दारूसाठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांनी दिली आहे। मात्र सारंगखेडा पोलिसांनी 2 हॉटेलवर कारवाई करण्यापेक्षा या परिसरात सुरू असलेले अवैध धंद्यावर कारवाई करावी। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इतर विभागातील अधिकाऱ्यांना सारंगखेडा परिसरात सुरू असलेल्या अवैध व्यवसाय का दिसत नाही, असाही प्रश्न या कारवाईनिमित्त नागरिकांनी उपस्थित केलाय। सारंगखेडा पोलिसांनी हद्दीतील हॉटेल सारंग आणि हॉटेल जय या ठिकाणी अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याबाबतची आम्हाला माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सारंगखेडा पोलिसांचे अधिकारी अंमलदार SDP ऑफिस कार्यालय शहादा येथील अंमलदार यांच्यासह आम्ही दोन्ही हॉटेलमध्ये छापा टाकला असता हॉटेल जय या ठिकाणी हिम्मत भट्टू सोनवणे यांच्या कब्जात 1,25,000 रुपयाचा देशी विदेशी दारू मिळून आली। तसेच हॉटेल सारंग या ठिकाणी पंकज कोळी यांच्याकडे जवळजवळ 7,780 रुपयाचा विदेशी दारू मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।